अजित पवारांनी बारामतीला पाणी वळवलं, पण विजय मोहिते पाटलांशी थेट वाद नव्हता. धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा खुलासा. पाणी म्हणजे जीवन जगण्याचा महत्त्वाचा स्रोत, पण महाराष्ट्राच्या राजकारणात हा कायमच एक वादाचा विषय ठरलाय. विशेषतः सोलापूर आणि बारामती या भागांतील संघर्षात पाणी हा एक फक्त स्रोत न राहता एक राजकीय हत्यार बनले. या सगळ्याच्या केंद्रस्थानी दोन दिग्गज नेते आहेत, ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार. नीरा व्हॅली प्रकल्पाच्या पाणी वाटपावरून अनेक वाद झालेत. तालुक्यांमध्ये असंतोष वाढलाय आणि अलीकडेच धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलेल्या एक थेट मुलाखतीने या वादावर पुन्हा प्रश्न टाकलाय. तर नक्की काय आहे या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी नेमकं काय सांगितलंय, तसेच या सगळ्या पाणी वाटपाच्या राजकारणात कोण कुठं उभा आहे ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यातील संघर्षाची चर्चा ही नवी नाही. धैर्यशील मोहिते पाटलांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटलंय की हो, अजितदादांनी बारामतीला जरा जास्तच पाणी वळवलंय, पण त्यांच्या आणि विजयदादांमध्ये थेट वाद नव्हता. त्यांनी अजून असंही स्पष्ट केले की पाणी वाटप हे पारदर्शक असायला हवं आणि सगळ्या तालुक्यांना समान न्याय मिळायला हवं. तसेच काही नेते आपलं अपयश लपवण्यासाठी मोठ्या नेत्यांची नावं वापरतात असं म्हणत त्यांनी नीरा व्हॅली प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी हे उदाहरण देखील दिले. नीरा व्हॅली प्रकल्पाच्या वाटपावरून सोलापूर आणि बारामतीत खूप तणाव निर्माण झाला होता. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की अजितदादा आणि विजयदादांमध्ये कधीच थेट वाद नव्हता, पण काही लोकांनी अजितदादांचा वापर करून सोलापूरचं नुकसान केलं आणि त्याच जनतेने निवडणुकीत योग्य प्रत्युत्तर दिलं. तर ज्या विषयावरून हा वाद चालू आहे तो नेमका नीरा व्हॅली प्रकल्प म्हणजे काय ते पाहूयात. हा प्रकल्प 1980च्या दशकात सुरू झाला. धैर्यशील मोहिते पाटील या संदर्भात माहिती देताना सांगतात की हे धरण ब्रिटिशांनी डिझाईन केलं होतं. त्यावेळेस वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, तर निलंगेकर पाटबंधारे मंत्री आणि विजयदादा हे उपमुख्यमंत्री होते. या प्रकल्पाच्या फायलीवर विजयदादांची सही लागणार होती, पण माळशिरस तालुक्याचा समावेश नसल्यानं त्यांनी सही नाकारली. त्यानंतर वसंतदादांनी हस्तक्षेप करून माळशिरसचा समावेश केला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुढे ते काम पूर्ण केलं. अजित पवारांनी खरंच पाणी वळवलं का? धैर्यशील मोहिते म्हणाले, हो, थोडंफार पाणी वळवलं गेलं, पण अजितदादा आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्री बनायचं असं ते म्हणतात, पण त्यांनी सगळ्या तालुक्यांमध्ये न्याय्य पाणी वाटप होईल याची जबाबदारी घ्यायला हवी. 2019 मध्ये पाणी वाटपावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आवाज उठवला होता, पण आता ते गप्प का आहेत असाही प्रश्न धैर्यशील मोहिते यांनी विचारला. तर काही नेते हे मोठ्या नेत्यांची नावं घेऊन गल्लीतला कालवा बांधतात, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी चुकीची माहिती पसरवतात. कोणता प्रकल्प आणलात, काय काम केलं ते आधी सांगा. त्यांनी विजयदादांनी नितीन गडकरींकडून मंजूर केलेल्या रेल्वे प्रकल्पाचं उदाहरण दिलं आणि इतर नेत्यांनीही असं ठोस काम करावं असं आवाहन केलं. तसंच पवार आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय समीकरणं देखील आहेत. 2019 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील भाजप सोबत गेले होते, पण 2024 मध्ये त्यांचे पुत्र धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि माढा लोकसभा मतदारसंघातून ते लढले. पण नीरा व्हॅली आणि उजनी धरणाच्या पाणी वाटपावरूनच सोलापूर बारामतीमधील वाद आजही कायम आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी 24 फेब्रुवारी 2024 रोजी अजित पवारांशी या मुद्द्यावर चर्चा देखील केली होती. पण आजही तोच प्रश्न आहे, त्यामुळे हा वाद मिटणार की अजून वाढणार? पाणी वाटपावरून सुरू झालेला हा वाद आता राजकारणाच्या मुख्य पटावर पोहोचलाय. धैर्यशील मोहितेंनी अनेक मुद्दे उपस्थित केले आणि या सगळ्यात अजित पवारांची भूमिका ही केंद्रस्थानी आली. पण या वादाचा शेवट कधी आणि कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.